जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो. SSCGD फिजिकल डे 5वा मित्रांनो 27 सप्टेंबर 2024चे अपडेट घेऊन आलेलो आहे. इथे चेस्टमध्ये किती फेल झाले, हाईटमध्ये किती फेल झाले, मेडिकल कधी घेत आहे मित्रांनो. 5वा दिवस असल्यामुळे बघा मित्रांनो, इथे 27 सप्टेंबरचा दिवस बघा कोणत्या सेंटरवर जास्त मुलं फेल करत आहे मित्रांनो. नाशिक, पुणे, नागपूर, JNPA. तर बघा 4 सेंटरचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे. इथे काही मित्रांनी चॅट थ्रू अपडेट पाठवलेली मित्रांनो, तर ती तुम्हाला मी दाखवणार आहे विथ प्रूफमध्ये. तर बघा, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. चला तर बघा, इथे विद्यार्थी मित्रांनो पुळे तळेगावचं जे सेंटर आहे पुण्याचं, त्याची अपडेट आहे डे 5ची 27/9/2024. ऑल कॅन्डिडेट 100च कॉलिंग चालू आहे सध्या तरी. तर प्रेझेंट 68 मुलं प्रेझेंट होते मित्रांनो गेटवरती. ॲबसेंट मुलं 32 होते तिथे. हाईट फेलमध्ये 8 झालेले आहेत तिथे. चेस्ट फेलमध्ये 7 झालेले आहे. चेस्टवर जास्त ध्यान द्या मित्रांनो. मी तुम्हाला बार व्हिडिओमध्ये तेच सांगतोय की चेस्टवर तुम्ही जास्तीत जास्त ध्यान द्या. जास्त असली तर चालून पण कमी भरली नाही पाहिजेत मित्रांनो तिथे. तसे 3 चान्स देत आहे, डिप्स वगैरे काढू देत आहे, पण काही सेंटरवर डिप्स नाही काढू देते मित्रांनो. पुण्याला तरी काढू देत आहेत सध्या तरी. फिजिकलमध्ये बघा 53 कॅन्डिडेट तिथे पास झालेले मित्रांनो, जे की मेडिकलसाठी पाठवलेले. तर बघा तिथे 2 बॅचेस केल्या मित्रांनो. त्या बॅच बघूया आपण कसे कसे पास झाले मित्र. तर बघा, इथे मी दिलेलं आहे सर्व. 2 बॅच केल्या होत्या. 30ची बॅच एक होती, 23ची बॅच एक होती, जी की फिजिकलसाठी तयार केली ती. तर त्यामध्ये बघा मित्रांनो, ते पास 19 कॅन्डिडेट झालेले पहिल्या बॅचमध्ये आणि फेल 11 कॅन्डिडेट झालेले रनिंगमध्ये मित्रांनो. रनिंग क्लिअर नाही झालेली त्यांच्याकडनं. 23 कॅन्डिडेट दुसऱ्या बॅचमध्ये केले त्यांनी उभा. तर ज्यापैकी 14 कॅन्डिडेट पास झालेले आणि फेल 9 कॅन्डिडेट झालेले. तुम्ही जर का म्हणसान तर ग्राउंड कसे कसे दिलेले, किती चढ आहे उतार आहे, हा ही व्हिडिओ आज बनवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. मी चॅनलला टाकून देतो. तर बघा मित्रांनो, इथे फायनल पास कॅन्डिडेट 33 झालेले. मेडिकलसाठी 33च मुलं पाठवलेले आहेत पुढे. आता बघूया आपण पुढचे अपडेट काय म्हणते. पुढची अपडेट येते CISF नाशिक फिजिकल अपडेट मित्रांनो. तर 27 तारखेची ही अपडेट आहे. 27 तारीख 5वा दिवस. ऑल कॅन्डिडेट 100 कॉलिंग होती. प्रेझेंट 75 होते. ॲबसेंट तिथे 25 होते गेटवर. हाईट फेल 4 झालेले, चेस्ट फेल 6 झालेले तिथे. तर फिजिकलसाठी 65 कॅन्डिडेट सोडण्यात आले, ज्यापैकी रनिंग फेल 13 कॅन्डिडेट झाले आणि टोटल फायनल CISF नाशिकला काल 52 कॅन्डिडेट तिथे पास झालेले मित्रांनो. ज्या मुलांनी मला चार्ट पाठवलेला आहे तोही तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. तर बघा मित्रांनो, त्याचे चॅट्स बघूया आपण थोडेसे. तर बघा मित्रांनो, इथे त्यांनी कमेंट्स केली होती आपल्या व्हिडिओखाली. तर मी सध्या नाशिक सेंटरमध्ये आहे भावा. ग्राउंड झालं, मेडिकल चालू आहे आता. 65 सोडले होते, 52 पास झाले. मेडिकलसाठी 52 पाठवण्यात आलेले तिथे. ग्राउंडला काहीचे डॉक्युमेंट नव्हते कंप्लीट, तर त्यांना 4 ते 5 दिवस दिले. बाकी आता यायच्या वेळेस 3 दिवसाच्या तयारीने या, कारण ग्राउंड आणि मेडिकलला 2 दिवस लागत आहे मित्रांनो. तर बघू शकता त्यांनी ते इन्फॉर्मेशन मेडिकलसाठी दिलेली आहे की यायच्या तयारीत असाल तर 3 दिवसाच्या तयारीत या मित्रांनो. आणि जर डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल, खूप मुलांचे कमेंट येते की डॉक्युमेंट हे नाही आहे, ते नाही आहे, क्रुशियल डेट वगैरे वगैरे. तर प्रॉब्लेम नाही मित्रांनो. 4 ते 5 दिवस तुम्हाला ते म्हणजे त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला 4 ते 5 दिवस ते देत आहेत मित्रांनो ऑफिशियली. त्या वेळेमध्ये तुम्ही चेंजिंग करून ते डॉक्युमेंट परत तिथे सबमिट करू शकता. तुम्हाला असं नाही की ते डायरेक्ट काढून देणार आहे, तर तुम्हाला वेळ तिथे देणार आहेत मित्रांनो. तर बघा मित्रांनो, पुढच्या सेंटरची अपडेट बघूया आपण आता. CISF JNPA रायगडची अपडेट आहे मित्रांनो. 27 तारखेची. ऑल कॅन्डिडेट 100 होते. प्रेझेंट 68 होते गेटवरती. ॲबसेंट 32 होते. हाईट फेल 4 झालेले, चेस्ट फेल 6 झालेले. फिजिकलसाठी 58 कॅन्डिडेट सोडण्यात आले होते. रनिंग फेल 1च कॅन्डिडेट तिथे झालेला आहे. तर फायनल मेडिकलसाठी 57 मुलं हे मेडिकलसाठी पुढे पाठवलेले आहेत मित्रांनो. तर बघा, ही अपडेट होती मित्रांनो आजची. तर नागपूर सेंटरची अपडेट जर म्हणसान तर कॉलिंग 100 होती, प्रेझेंट 80, ॲबसेंट 20 मुलं होते आणि लास्ट मेडिकलसाठी 47 मुलं पाठवण्यात आलेले. तर हे त्या मुलांनी पाठवलेलं आहे इथे चॅट थ्रू, तर तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो. तर ही होती मित्रांनो आजची अपडेट, दिवस 5वा 27 तारखेची अपडेट. तर बघा, इथे मी 4 सेंटरची अपडेट तुम्हाला दिलेली आहे. काहीने चॅट थ्रू पाठवलेली आहे, तर काहीने म्हणजे पर्सनली मेसेज केलं ते मित्रांनो, जे की मी तुम्हाला सर्व काही माहिती इथे सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. तर चला भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. आणि हो मित्रांनो,
ते सांगण्यापूर्वी की तुम्हाला जर अपडेट द्यायची असेल तर एस एस सरकारी CISF हे इन्स्टा IDचं पेज आहे मित्रांनो. तिथे तुम्ही मला मेसेज पाठवू शकता. तुमची फिजिकल डेट, फिजिकल सेंटर आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर. मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल मित्रांनो. काही तुमचे प्रश्न असतील तर तिथे पाठवा आणि इथे कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील व्यतिरिक्त. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.